नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेची टीजर प्रसिद्ध करण्यात आला। तर यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारे हे देखील उपस्थित होते। आणि जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला, महाराष्ट्र सरकार घाबरलं आहे, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणाले। त्यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। तर जयंत पाटील म्हणाले की 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर महाराष्ट्रात शिव स्वराज्य यात्रा ही आम्ही सुरू करतोय। जुन्नरपासून यात्रा ही होईल। सकाळी 9 वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहोत, त्यानंतर यात्रा सुरू होईल असं देखील त्यांनी म्हणाले। तर बहुजनांचे सरकार आम्ही आणणार आहोत, त्यासाठी आम्ही जनतेकडे जाणार आहोत। लोकसभेत महायुतीला जनतेने नापसंती दिली आणि 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या। महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू असं जनतेला दाखवून देऊ आणि महाराष्ट्रात जनजागृती करण्याचं आम्ही ठरवणार आहोत असा दावा देखील पाटील यांनी केला। तर राज्याच्या कायदा सुव्यवस्था कशी ढकलायची आणि बेरोजगारी कशी वाढवायची हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात कसं मागे घेईल असे जनतेचं म्हणणं आहे। तर सरकारचे काळे कारनामे आम्ही जनतेसमोर आणणार सुद्धा आहोत असं देखील यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।